नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 29 सप्टेंबर 2024 ला आरआरबी पीओ ची मेन्स आणि आरआरबी स्केल 2 चा फायनल एक्झाम आहे। आता ह्या एक्झामची तयारी करत असताना सर पुढचे 4-5 दिवस काय करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरल अवेअरनेस साठी काय करावं, कारण आता लास्टच्या फेज मध्ये आपल्याला मॅक्सिमम फोकस मेजर फोकस हा आपला कॉम्प्युटर आणि जनरल अवेअरनेसवर असला पाहिजे। मग सर जनरल अवेअरनेसचं काय करावं, शेवटच्या 5 दिवसांमध्ये काय काय वाचावं, तर मी म्हणाल तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये। ह्या सगळ्या गोष्टींची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे। ह्या सर्व गोष्टींची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे। मेगा जनरल अवेअरनेस रिव्हिजन सेशन अँड टेस्ट सिरीज ह्या वर्षी एक नवीन आपण प्रोजेक्ट त्या केसमध्ये करतोय टेस्ट सिरीजचा। सोबत सोबत 3 दिवस तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 3 मेन्स लाईव्ह टेस्ट राहुल सर देऊन दाखवतील कोणत्याही प्लॅटफॉर्मवरच्या, की 3 ज्या टेस्ट असतील लाईव्ह टेस्ट मेन्सच्या की अप्रोच कसा असावा, तर ह्या सगळ्या गोष्टी टीम सारथी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करते। या सगळ्या गोष्टी मग जनरल अवेअरनेसचे लेक्चर्स असतील, जनरल अवेअरनेसच्या रोजच्या रोज टेस्ट असतील, सोबत सोबत 3 मेन्सचे ज्या टेस्ट आहेत त्या डायरेक्ट कशा सोडवायचं याचा अप्रोच आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचा आहे। आणि हे सगळं ओपन टू ऑल असेल, फ्री असेल सर्वांसाठी, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या गोष्टी कोणत्याही युट्यूबला नसणार आहे, ह्या कोणत्याही गोष्टी युट्यूबला नसणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर कशा पद्धतीने काय काय असेल आणि आम्हाला त्यासाठी काय काय करावं लागेल, काय काय करावं लागेल बघा। आरआरबी पीओ असेल, आरआरबी स्केल 2 असेल, आरआरबी क्लेरिकलचा निकाल लागायचा अजून बाकी आहे। जसा आरआरबी क्लर्कचा निकाल लागला त्यांच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल। आरआरबी क्लर्कच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल, त्याची तुम्ही सध्या काळजी करू नका। सध्या तुम्ही फक्त याच्यावर फोकस करा, पीओ आणि ज्यांचं स्केल 2 आहे त्याच्यावर। बघा सर, आरआरबी पीओ आरआरबी स्केल 2 लेक्चर सिरीज 23 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत असेल। शनिवारी तुम्हाला ऑफ असेल आणि रविवारी त्या हिशोबाने तुमची पेपर असणार आहे। ह्या वर्षीचा पेपर 2 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आलेला आहे, 2 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये। मग त्याचं कसं करायचं, काय करायचं, त्या सगळ्या गोष्टींवर आपण बघणार आहे। डेली 2 तासाचं लेक्चर असेल जनरल अवेअरनेसचं। सर नेमकं याच्यामध्ये काय काय कसं कसं असतं एकदा आपण पाहून घ्या। बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी फर्स्ट टाइम, मागच्या जवळपास ज्या 10-12 वर्षापासून ग्रामीण बँकांची एक्झाम होते, एक कंपोजिट टाइम किंवा मी ज्याला म्हणतो कंबाईन टाइम तो वाला फॉर्मॅट होता। पण फॉर द फर्स्ट टाइम असं झालंय की सेक्शनल टाइम त्या एक्झामला आलाय, जनरल अवेअरनेस साठी आलाय 15 मिनिटांचा टाइम, 15 मिनिटं। आणि सर ह्या 15 मिनिटांमध्ये अराउंड 40 क्वेश्चन मला सोडवायचे, म्हणजे ईच क्वेश्चनला, प्रत्येक क्वेश्चनला 22.5 सेकंद आहे। 22.5 सेकंदात तो क्वेश्चन वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि तो सोडवायचा आहे। प्रॅक्टिकली एवढं सोपं नसतं, प्रॅक्टिकली जेव्हा विचार करतो तेव्हा एवढं सोपं नसतं। मग सर ही गोष्ट मी डायरेक्ट एक्झामला गेल्यावर फेस करायची का? अजिबात नाही। आपल्याला अगोदर ट्रायल मॅचेस खेळाव्या लागतील, आपल्याला अगोदर ट्रायल मॅचेस खेळाव्या लागतील, मग एक्झामला जावं लागेल। कारण मला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या 40व्या क्वेश्चन पर्यंत पोहोचवायचं आहे। तो पहिल्या 20 क्वेश्चन मध्ये, पहिल्या 25 क्वेश्चन मध्ये स्टक झाला आणि तो शेवटपर्यंत गेलाच नाही तर काही उपयोग नाही। मग 40व्या क्वेश्चन पर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला ट्रायल मॅचेस खेळाव्या लागतील। त्या ट्रायल मॅचेस म्हणजे तुमचे रोज, म्हणजे सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत 5 टेस्ट होतील, 5 टेस्ट होतील ॲपवर, 5 टेस्ट ॲपवर होतील। आणि त्या टेस्टचा टाइम असेल सायंकाळी 4 ते 4:15, 15 मिनिटांची टेस्ट असेल, 15 मिनिटांची टेस्ट असेल, 4 ते 4:15 या हिशोबाने हा पेपर चालेल। 15 मिनिटांमध्ये 40 क्वेश्चन तुम्हाला त्या केसमध्ये पाहायला भेटतील, 40 क्वेश्चन। म्हणून आपल्याला आतापासून जेन्युइन तयारी करायची। सर खरंच 15 मिनिटांमध्ये मी 40 क्वेश्चन पर्यंत जातो का? 5 टेस्ट आहे, पहिल्या टेस्ट मध्ये मी 22 क्वेश्चन पर्यंत जाईन, दुसऱ्या टेस्ट मध्ये मी 25 पर्यंत जाईन, 30 पर्यंत जाईन, 35 पर्यंत जाईन। पण टप्प्याटप्प्याने जेव्हा मी 5-6 टेस्ट माझ्या हाताकडून जातील तेव्हा ऍक्च्युअल एक्झाम त्याचा फायदा होईल। आणि एक्झाम एकदम एक्झाम ओरिएंटेड कंटेंट किंवा एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन ज्या पद्धतीने पेपरला विचारले जातात त्या पद्धतीने हे पेपर फॉर्म केलेले असतील, त्या पद्धतीने हे पेपर फॉर्म केले असतील। मग सर ही रोजची टेस्ट त्या केसमध्ये होईल। आणि ही सिरीज फक्त जे विद्यार्थी आरआरबी पीओच्या मेन्सला किंवा स्केल 2 ला आहे त्यांच्यासाठी असेल। टेस्ट सिरीज टेस्ट तर कोणी देऊ शकतं, ती तो ओपन टू ऑल असेल, पण जी लेक्चर सिरीज आहे ती त्यांच्यासाठी असेल। सर लेक्चर मध्ये काय असेल, डेली 5 ते 7 लेक्चर असेल, 5 दिवस, डेली 5 ते 7, अतिशय महत्त्वाचे क्रुशियल हे 5 दिवस असणार आहे। डेली 5 ते 7 लेक्चर असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपन टू ऑल, तू सारथीयन आहे, तू नॉन सारथीयन आहे, तू पृथ्वीवरचा आहे, तू चंद्रावरचा आहे, मला काही घेणं नाही। मला विद्यार्थी सक्सेस करायचे, मला विद्यार्थी पास करायचे। तो जर युगो तुमच्यामध्ये असेल,
मी तर नॉन सार्थ आहे ना, मी कसं करू, तर तू येऊ नको, तू तुझा युगो ठेव, तुला काय करायचं ते कर. माझं एकमेव टार्गेट आहे, मला विद्यार्थी पास करायचे. मागच्या वर्षी अराउंड सार्थ एज्युकेशनने 1000 पेक्षा जास्त निकाल आले होते, त्यात ग्रामीण बँकेमध्ये सार्थ एज्युकेशनचं शतक होतं. मग तोच पार्ट आहे का आपल्याला रिझल्ट आले पाहिजे, विद्यार्थी पास झाले पाहिजे. तो कुठून बिलॉंग करतो, तो काय करतो, तो कोणाचा काही घेणं नाही. मला क्वालिटी कंटेंट भेटतंय, माझा त्याच्यामध्ये फायदा होतोय, मी माझा स्वतःचा स्वार्थ बघणार आहे. मग मला जर माझ्या स्वतःचा स्वार्थ बघायचा आहे तर त्या केसमध्ये म्हणून मी हा ओपन टू ऑल ठेवलेला आहे. हे 5 दिवस सगळ्यांसाठी ते लेक्चर फ्री आहे. असे विद्यार्थी ज्यांची आरआरबी पीओची मेन्स आहे, असे विद्यार्थी ज्यांची आरआरबी स्केल 2 ची एक्झाम आहे, अशा सर्वांसाठी हे 5 दिवस लेक्चर फ्री मध्ये असेल. ओनली मेन स्टुडंटसाठी. सर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होईल, त्याच्यावर मी पुढे बोलणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होईल. सर 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख आणि 27 तारीख या 5 दिवसात तुम्ही 2-2 तास काय घेणार हो? बघा, सगळ्यात पहिल्यांदा 2 दिवस फॉर एक्झाम्पल याचं शेड्यूल जे असेल ते आपण बघूया. काय याचं शेड्यूल काय असेल. इकडल्या केसमध्ये बँकिंग अवेअरनेस वाला पार्ट घेऊया. पण रॅन्डमली आपण विचार केला 2 दिवस, कोणतेही 2 दिवस बँकिंग अवेअरनेस चालेल, कोणतेही 2 दिवस बँकिंग अवेअरनेस म्हणजे सगळ्या आरबीआयच्या गाईडलाईन, आरबीआयचे सर्क्युलेशन्स वगैरे हवाला प्रत्येक पार्ट वेगवेगळे झालेले बँकांमध्ये बदल. तर हे 2 दिवस चालेल, कारण 50% वेटेज हे बँकिंगला असतं. सर 1 दिवस नॅशनल इंटरनॅशनल वाला पार्ट चालेल. नॅशनल इंटरनॅशनल न्यूज महत्वाच्या मागच्या 5 महिन्यातलं सगळं कंटेंट महत्वाचं इथं कव्हर होणार आहे. मागच्या 5 महिन्यातल्या सगळ्या आरबीआयच्या गाईडलाईन, सगळ्या महत्वाच्या आरबीआयच्या न्यूज किंवा बँकिंगच्या न्यूज, फायनान्शियल करंट अफेअर याच्यामध्ये कव्हर होणार आहे. सर सोबत इथं मागच्या 5-6 महिन्यात आल्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम इथं कव्हर होणार आहे. आणि या एका दिवसामध्ये सर स्पोर्ट्स जसं ऑलिम्पिक असेल, पॅरा ऑलिम्पिक असेल, विम्बल्डन ओपन, US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन तो वाला पार्ट असेल, स्पोर्ट्स मधला सगळाच पार्ट. सर काही महत्वाचे अवॉर्ड्स असतील, काही मिसलेनियस टॉपिक असतील, काही इंडेक्स असतील, जे काही अपॉइंटमेंट्स असतील, जे काही सगळं वेगळा पार्ट आहे. कारण लक्षात घ्या 40 मार्कापैकी तुम्ही धरून चाला एक 17 ते 18 मार्क बँकिंग वाल्या पार्टवर असतात. धरून चाला तुम्ही मिनिमम एक 5 ते 7 मार्क गव्हर्नमेंट स्कीमवर. धरून चाला तुम्ही एक मिनिमम 8 ते 10 मार्क तुमचे नॅशनल इंटरनॅशनल न्यूजवर. मग सर हे 17, 18 हे 5, 7 जवळपास हे झाले सगळे. जर आपण मिनिमम एंडला पाहिलं 17, 5, 22 आणि 8, 30 हे 30 उरलेले इकडे 10. मॅक्सिमम एंडला पाहिलं 18, 7, 25 आणि 10, 35 उरलेले हे 5. तर ह्या तिघांचं वेटेज कंपॅरेटिव्ह जास्त आहे 30 ते 35 मार्कांचं बँकिंगच्या न्यूज, नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आणि गव्हर्नमेंट स्कीम. उरलेलं स्पोर्ट्स 1-2 मार्क येणार आहे, मिसलेनियस 1-2 मार्क येणार आहे, इंडेक्स एखादी विचारणार आहे, अवॉर्ड एखादी विचारणार आहे, ते 5-7 मार्क मला धरून चालायचे. मग त्या हिशोबाने मला ह्या लेक्चरची तयारी करायची. एक दिवस मला पूर्ण गव्हर्नमेंट स्कीम न्यूज मधल्या पाहिजे, एक दिवस मला पूर्ण महत्वाचं युनेस्कोचे रिपोर्ट्स असतील, वेगवेगळे PIBचे रिपोर्ट्स असतील, ज्याला मी नॅशनल इंटरनॅशनल महत्वाचे न्यूज म्हणतो, तो वाला पार्ट मला बघायचा आहे. सोबत 2 दिवस मला पूर्ण बँकिंग अवेअरनेस क्लिअर करायचंय. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचं अतिशय महत्वाचं जे फायनान्शियल न्यूज आहे तो वाला पार्ट कव्हर करायचा आहे. आणि सोबत 1 दिवस हे स्पोर्ट्स, मिसलेनियस वगैरे सगळा पार्ट. तर हा सगळा पार्ट मला 5 दिवसांमध्ये कव्हर करून घ्यायचा आहे, डेली 2 तास. सर हे कुठं चालेल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वाला पार्ट कुठं चालेल. हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालेल. ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने हवाला पाठ चालेल. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असेल. मॅक्सिमम मुलांनी ऑफलाईन साठी अप्लाय करा, कारण ऑफलाईनच्या मुलांना ऑनलाईनचा ऍक्सेस तर मी देणारच आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक ऍडेड फीचर असं असेल का तुम्ही डबल तो लेक्चर बघू शकता. ऍडेड फीचर ऑफलाईनच्या मुलांसाठी. ऑनलाईनच्या मुलांना ओनली वन्स व्ह्यू असेल, तुम्ही एकदाच त्या ऍप मध्ये ते लेक्चर बघू शकता. पण ऑफलाईनची मुलं इथं ऑफलाईन मध्ये बघू शकता, पुन्हा घरी जाऊन काही पाहिजे आहे तर ते बघू शकता. पहिलं ऍडेड फीचर. ऑफलाईनच्या मुलांसाठीचं दुसरं ऍडेड फीचर म्हणजे तुम्हाला शीट प्रोव्हाइड केली जातील. इथं जी टेस्ट झाली त्या टेस्टची शीट इथं प्रोव्हाइड केली जाईल, किंवा अजून PDF वगैरे टार्गेट बेस तुमच्याकडून करून घेतलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शिक्षक पुढे उभा असतो तेव्हा 100% कॉन्सन्ट्रेशन आपलं त्याच्याकडे असतं. 2 तास तुम्ही ज्या हॉलमध्ये बसणार आहे त्या हॉलमध्ये फक्त आणि फक्त मेन्सचेच विद्यार्थी असणार आहे. तुम्ही ज्या हॉलमध्ये बसणार आहे त्या हॉलमध्ये फक्त आणि फक्त मेन्सचेच विद्यार्थी असणार आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी ऑफलाईनला अप्लाय करा. मी समोरासमोर असेल आणि ऑफलाईनचं जे 100% कॉन्सन्ट्रेशन मी तुमच्याकडून त्या गोष्टी करून घेईल. मॅक्सिमम पोरांनी ऑफलाईन लाच अप्लाय करा. ज्यांना ऑफलाईन शक्य नाही असे विद्यार्थी ऑनलाईन कडे जाऊ शकतात. ज्यांना ऑफलाईन शक्य नाही, सर मी मुंबईला राहतोय, अमरावतीला राहतोय, मला तिथे येणं शक्य नाही, अशांनी ऑनलाईन करा. पण मॅक्सिमम मुलांनी ऑफलाईन करा. ऑफलाईन मुलांना डबल फीचर त्या केसमध्ये
मध्ये पाहायला भेटेल. आता बघा नॉर्मली जर आपण पाहिलं इकडं काय काय असेल, हवाला मुद्दा झाला. तुम्हाला हार्ड कॉपी डेली टार्गेट दिले. डेली पहिले 3 दिवस सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9 वाजता ऑफलाईनला अप्लाय केला असेल, ऑनलाईनला अप्लाय केला असेल, सगळ्यांसाठी ऑनलाईनच, कारण मी ऑफलाईनच्या मुलांना ऑनलाईनचं पण ऍक्सेस देणार आहे. हे रात्री 9चं लेक्चर फक्त ऑनलाईन असेल ॲपवर, ते ऑफलाईनच्या मुलांना पण दिसेल, ऑनलाईनच्या मुलांना पण दिसेल. क्वांटचं मेन्सची लाईव्ह टेस्टचा अप्रोच, कशी लाईव्ह टेस्ट द्यायची, मेन्सची एक 30 मिनिटाचा जो टाइम आहे त्याच्यामध्ये जे काही 40 क्वेश्चन आहे ते 40 क्वेश्चन पटपट कसे सोडवायचे, कसे क्वेश्चन स्किप करायचे वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं सर याच्यासाठी अप्लाय कुठे करायचं, हाऊ टू अप्लाय, यासाठी अप्लाय कसं करायचं तो वाला मुद्दा नीट लक्षात घ्या. बघा एक लिंक तुम्हाला येईल, एक प्रॉपर लिंक तुम्हाला येईल अशी. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते आता 2 वे व्हेरिफिकेशन वगैरे का तुम्हाला ते तुमचं ईमेलने आधी व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. एकदा व्हेरीफाय झाला तर असा गुगल फॉर्म ओपन होईल. बघा गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर गुगल फॉर्म कसा भरावा नीट मुद्दा लक्षात घ्यायचा. मध्ये गुगल फॉर्म भरत असताना स्पेशल लेक्चर सिरीज फॉर आरआरबी पीओ आरआरबी स्केल 2 मेन्स एक्झाम, त्यासाठी इथं तुमचं प्रॉपर नाव टाका. मी जे सांगतोय ते प्रॉपर इथं नाव टाका. इथं तुमचा रोल नंबर रजिस्टर नंबर टाका. हे क्रॉस चेक केल्या जाणार आहे, कारण तुम्हाला ॲपला ऍड करायचं सगळ्यांना. तुम्हाला इथं हॉल तिकीट दाखवायचंय तर हे सगळं क्रॉस चेक केल्या जाणार आहे. तर प्रॉपर जो रोल नंबर असेल तोच रोल नंबर रजिस्टर नंबर टाका. डेट ऑफ बर्थ टाका, जेणेकरून तुमचा रिझल्ट चेक करूनच तुम्हाला याच्यामध्ये ऍड केलं जाईल. तुमचं मेन्सचं हॉल तिकीट येतंय का, तर ते मेन्सचं हॉल तिकीट जर येत असेल तरच तुम्हाला ऍड केलं जाईल. महत्त्वाची लेक्चर सिरीज आहे, याच्यातून लय मोठं कंटेंट कव्हर होणार आहे. सर मग इथं तुमचं डेट ऑफ बर्थ टाका प्रॉपर, इथं रोल नंबर टाका, याच्यावरून आम्ही त्या गोष्टी चेक करू. कोणत्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय केलं ते वाला टाका. तुम्ही सारथीने नॉन सारथीने प्रॉपर टाका. सर मी सारथीने असेल तर सारथीवर क्लिक करा, नॉन सारथी असेल तर नॉन सारथीवर क्लिक करा. सोबत सर आय वॉन्ट टू रजिस्टर फॉर आरआरबी मेन्स लेक्चर ऑन डॅश मोड, कोणत्या मोडमध्ये करायचंय, मग ऑफलाईन मोडमध्ये करायचंय ऑफलाईनला क्लिक करा, ऑनलाईन मोडमध्ये करायचंय ऑनलाईनला क्लिक करा. मी पुन्हा सांगतो ऑफलाईन मोडवाल्यांना दोन्ही फीचर अवेलेबल आहे आणि तुम्ही ऑफलाईनला या. मॅक्सिमम पोरांनी ऑफलाईनलाच या. सर त्याच्यानंतर आय एम क्वालिफाईड फॉर, मी आरआरबी पीओ साठी क्वालिफाईड आहे किंवा आरआरबी स्केल 2 साठी क्वालिफाईड आहे, तो वाला एक मुद्दा टाकायचा आहे. रजिस्टर मोबाईल नंबर इन सारथी एज्युकेशन ॲप, मोबाईल नंबर टाकता असताना जो सारथीच्या ॲपवर नंबर आहे तोच टाका. सारथी एज्युकेशनचं ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर इन्स्टॉल करा, मोबाईल नंबर रजिस्टर करा आणि तो मोबाईल नंबर टाका. कारण तुम्हाला जेव्हा ऍड करायचंय तेव्हा भरपूर केसमध्ये असं होतं सर याच्याकडे मोबाईल याच्याकडे ॲपच लॉग इन नाही, अगोदर ॲप लॉग इन करा, तोच नंबर इथं टाका. रजिस्टर मोबाईल नंबर सारथी एज्युकेशनच्या ॲपवर तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन्सचा हॉल तिकीटचा फोटो, हे सगळं करून फॉर्म सबमिट करा. एकदाच फॉर्म भरता येतो, डबल फॉर्म भरता येत नाही, त्या हिशोबाने फॉर्म भरा आणि उद्यापासून आपण ही वाली सिरीज चालू करूया. आरआरबी क्लेरिकलच्या एक्झामसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल, त्याच्यामध्ये काय काय असेल कसं असेल तर चालेल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. तुमचे मित्र मैत्रिणी ज्यांच्या आरआरबीची मेन्स एक्झाम आहे अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. चालेल, भेटूया उद्यापासून म्हणजेच अराउंड 23 सप्टेंबर पासून रेग्युलर आरआरबीच्या मेन्सच्या सेशनमध्ये. धन्यवाद.